मंडळी, बिग बॉस मराठी सीझन 5 या बहुचर्चित आणि ब्लॉकबस्टर सीझनचा काल ग्रँड फिनाले पार पडला. यंदाच्या ट्रॉफीवरती सूरज चव्हाणने आपलं नाव कोरलं, तर उपविजेतेपदावर लोकप्रिय गायक अभिजीत सावंतने आपलं नाव कोरलं. आपल्या संयमी आणि शांत स्वभावाने गायकाने लाखो प्रेक्षकांची मनं जिंकली होती. अभिजीत जिंकावा अशी बऱ्याच लोकांची इच्छा होती, पण सूरजला सर्वाधिक मतं मिळाल्याने सूरज हा विजयी झाला. आपला प्रतिस्पर्धी विजयी झाल्यावर देखील अभिजीतने तेवढ्याच दिलखुशपणे मंचावर जाऊन त्याचं अभिनंदन केलं होतं. तर बिग बॉस मराठीच्या घराबाहेर आल्यावर अभिजीतने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. अल्ट्राबज मराठीला दिलेल्या मुलाखतीत अभिजीतने अंकिताबद्दलच्या मैत्रीविषयी भाष्य केलं आहे. तो नेमकं काय म्हणाला हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर अंकिता आणि निकीबरोबरची मैत्री तुझी कायम राहणार का, असा प्रश्न अभिजीतला विचारण्यात आला. तेव्हा तो म्हणाला, मला खरंच माहिती नाही की यापुढे माझे कसे मित्र होतील. खरं तर या दोघीही सारख्याच व्यक्तिमत्वाच्या आहेत. त्यांना जे बरोबर वाटतं तेच त्या दोघी पण वागायच्या, दोघी पण चुका करायच्या. शेवटी आता सीझन संपताना निकी माझी चांगली मैत्रीण झाली होती. तर दुसरीकडे घरातून बाहेर पडताना आता शेवटी अंकिताबरोबर माझी तशी अटॅचमेंट राहिली नव्हती. तो पुढे असंही म्हणाला की काही जण असे असतात, ते खूप जास्त विचार करतात आणि स्वतःचं एक मत तयार करतात आणि हेच लोक इतरांसाठी जास्त घातक ठरतात. अशा लोकांपासून मी जरा दूरच राहतो. त्यामुळे अंकिताबरोबर आता फक्त ओळख पाळख राहील, पण आता तिच्याबरोबर मैत्री म्हणजेच फ्रेंडशिप होणार नाही, असं यावेळी अभिजीत सावंतने स्पष्ट केलं. दरम्यान अभिजीत सावंत आणि अंकिता वालावलकर हे बिग बॉसच्या घरामध्ये टीम बी अंतर्गत एकत्रच खेळत होते. तर बिग बॉसच्या घरामध्ये अभिजीत सावंतचा गेम तुम्हाला कसा वाटत होता हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.